डोणगाव बुद्रुक तालुका धरणगाव येथील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विकास कामांचा झालेला भ्रष्टाचाराचा जिल्हा परिषद येथे वाचला पाढा। अश्विनी गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य डोणगाव बुद्रुक तालुका धरणगाव येथील ग्रामसेवक आम्ही सीओ मॅडमांकडे 28 तारखेला मॅडमांकडे अर्ज केला होता की आमच्या गावात नियमबाह्य कामं होत आहेत मॅडम, आणि कामं न करता पैसे काढले जात आहेत। तर मॅडम म्हटल्या की मॅडमांच्या आदेशानुसार 4 तारखेला BDO साहेब किंवा विस्तार अधिकारी आमच्या गावावर चौकशीसाठी येणार होते, पण ती पण त्यांनी टाळाटाळ केली आणि 15ला आले, म्हणजे आजच्या दिवशी ते तिकडे आले। मग आजच्या दिवशी ते आले ना, स्टार्टिंगलाच त्यांनी सुरुवातच कशी केली की तुमचा जबाब लिहून घेतो आणि मी लगेच निघतो इथून। आम्ही काय सांगितलं त्यांना, आपला अर्ज काय आहे मॅडमांचा, मॅडमांना आम्ही काय अर्ज केला आहे की नियमबाह्य कामे, अनियमित कामे याच्यावर आळा घालायचा आहे ना, मग अख्खं दप्तर उघडून तुम्ही दाखवायला पाहिजे किंवा अख्खं दप्तर म्हणजे पूर्ण तपशील घ्यायला पाहिजे। आजचं त्यांचं कार्य काय होतं, त्यांची आजची ड्युटी काय होती, अख्खी तपशील त्यांनी घ्यायला पाहिजे होती। त्यांनी ते न करता त्यांच्या मनात काय होतं ते त्यांनाच माहिती, पण त्यांनी आमचं एक प्रकारे आमचं ऐकलंच नाही आणि त्यांच्या पद्धतीने ते कारभार चालू दिला, बरोबर। आणि नंतर त्यांनी आम्हाला अशी पण धमकी दिली की मी शेरा मारून निघून जातो, दुसरे कैलास पाटील म्हणून जे सर आहेत ते येतील असे इकडे। माझी मागणी अशी आहे की हे जे कामं त्यांनी केलेले आहेत किंवा टेंडर वगैरे पास केलंय, आम्हाला अजिबात विश्वासात घेतलेलं नाही त्यांनी। तर प्रोसिडिंग सुद्धा आमचा ग्रामसेवक मागे लिहितो तो त्याच्यावर डायरेक्ट 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तुम्ही ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आलेले आहात डोणगाववरून, तर दर महिन्याला मासिक मीटिंग घेतली जाते सर्व सदस्यांची। हो, तुमच्या सह्या त्या प्रोसिडिंग वर आहेत का दर महिन्याला मीटिंग? हो, मीटिंगला आहेत ते सुद्धा। त्यांनी हा टेंडरचा विषय तुमच्या समोर घेतला होता का? नाही, हा टेंडरचा विषय नव्हता घेतला। मी काय म्हणते, तुमच्या समोर लिहिली होती का ग्रामसेवकांनी? हे जे पैसे काढलेले आहेत, हे जो कारभार चालू आहे सगळं, या बाबतीत आम्हाला सगळं अंधारात ठेवलंय। आम्हाला या गोष्टीची काहीच आमचा संबंध नाहीये, आम्हाला काहीच माहिती नाहीये आणि आम्ही बहुमताने आहोत। आणि खरं तर असं आहे, ते 3च आहेत तिकडचे पार्टी, आम्ही 4 बहुमताने असून सुद्धा आमचं काहीच चालत नाही। त्यांची मनमानी चालते, ग्रामसेवकांनी सरपंच त्यांची मनमानी चालते। तिला अपात्र करा, संगीता लोटन पाटील तिला अपात्र ती झालीच पाहिजे। आणि जे ग्रामसेवक आहेत आमचे DRS शिरदुरे, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा ते निलंबित झाले पाहिजे। आणि जे विस्तार अधिकारी आहेत हे सगळ्यांना अटक झाले पाहिजे। शिकलेले नाहीत ते एवढे विस्तार पदावर बसले, त्यांना नॉलेज नाही का काही गोष्टींचं? असे ट्रीटमेंट देता का लोकांना? कोणत्या नावाने हे पदावर बसलेले आहेत? आणि राहिला विषय, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच, पुढची सगळी प्रोसेस होईल, पण ते निलंबित झाले पाहिजे। आमची अशी मागणी आहे आणि मागणी पूर्ण करावीच लागेल, नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि ते पण असं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत, मग त्याला कितीही वेळ लागू देत। सुरेश पवार, मी राहणार दोनगाव गावातली ग्रामपंचायत मधून आम्ही 4 सदस्य आहेत। तिथून आमचं तालुका धरणगाव मधून दोनगाव, तिथून आम्ही या सीओ मॅडमांकडे निवेदन पत्र द्यायला आलो होतो। सीओ मॅडमांना 28/11/2025 या तारखेला आलो होतो। सीओ मॅडमांनी 4 तारीख दिली होती BDO साहेबांना। 4 तारीख विलंबित करताना त्यांनी 15 तारखेला आले, ते आज आले होते 15 तारखेला चौकशी अहवाल तर त्यांनी काहीच केला नाही। आम्ही 4 महिला असून तिथं ग्रामपंचायत मध्ये गेलो, कोणी अर्ज केला, आम्ही गेलो तिथं की आम्ही केलंय बुवा असं। ते आले, ते लगेच इथे दामदुपटीने इतके बोलले, ते रेखावून बोलले, आमच्या उद्धट भाषाने बोलले महिलांना। हो, आम्ही काय सांगितलं त्यांना, जो अहवाल आम्ही जी चौकशीला आले सर ती चौकशी करा, ते कामं पहा, तुम्ही जे पेमेंट काढलंय ते घ्या। ते काय बोलले आम्हाला उद्धटने की मी जे टेंडरचं हे गेलंय टेंडरच मी चौकशी करणार, बाकी वितरित करणार नाही। मग आम्ही जे मॅडमांना दिलंय, मॅडमांनी जे तुमची मागणी काय? आमची मागणी आहे सर, ज्यांनी जे काम केले सीओ मॅडमांनी पाठवलं ना, त्या काय नाव हिंगडे सरांना पाठवलं ना, मग हिंगडे सरांना पाठवलं। आमची ही मागणी होती की जिथं जे पेमेंट काढलंय त्या कामांची मागणी, त्यांनी ते कामं चौकशी करा, त्या कामांची चौकशी घ्या, पेमेंट कसं काय काढलंय सर? आमच्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला, एवढे पैसे काढून एकही काम दिसत नाही। ग्रामपंचायतचे वरिष्ठ नागरिक जातात सर तिथं बघायला, तर काहीच नाही, ते उन्ह धुणं बोलून कानटाणी करून देतात। परत अजून ग्रामपंचायतीचा ई टेंडर प्रक्रिया ठेकेदाराची निघते, त्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांची मासिक मीटिंग घेतली जाते। मासिक मीटिंगला आपण हजर होतो, आम्ही सगळे महिला हजर आहेत। मानसिक मीटिंग मध्ये ठरावही केला सर त्यांनी, पण ठराव मध्ये त्यांनी आमच्या सह्या घेतल्या आहेत। मासिक मीटिंग मध्ये जो त्यांनी विषय घेतलाय तो तुमच्या समोर प्रोसिडिंग ग्रामसेवक नाही आमच्या समोर लिहिलेली नाहीये। मीटिंग मध्ये फक्त विषय घेतला, प्रोसिडिंग आमच्या गेल्यानंतर त्यांनी प्रोसिडिंग तयार केलेली सर। आणि त्याच्यात ई टेंडर किती 20 लाखाचं केलेलं आहे सर त्यांनी। 20 लाखामध्ये मग जेव्हा घेतलं की कामाला आम्ही मंजुरी दिली, पण मग जे काम करतायत तेव्हा आम्हाला खातरमध्ये घेतलेलं नाही सर त्यांनी।